तर नमस्कार, स्वागत आहे तुम्ही सर्वांचे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की कर्जमाफी योजना 2025 3 लाख शेतकरी काय होणार। 3 लाख शेतकऱ्यांचा कर्जमाफी होणार की यांना वगळणार ते आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेऊया। आता 3 लाख पर्यंतचे जे सरसकट कर्ज राहील, तुमच्याकडे जर कर्ज असेल, तुम्ही शेतकरी असाल तर तुमचे संपूर्ण 3 लाख रुपयापर्यंतचे कर्ज सरकार माफ करणार आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। सरसकट जे कर्ज आहे ते तुमच्या माफ करणार आहे। आता बघा, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना, या योजनेबद्दल आपण आता माहिती जाणून घेणार आहोत। कधीची होय 50,000 पात्र ठीक आहे। तर बघा, भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। सर्व जे महाराष्ट्रातील शेतकरी आहेत त्यांचे संपूर्ण 3 लाख रुपयांपर्यंतचे जे कर्ज आहे ते सरकार माफ करणार आहे। आता बघा, या योजनांची घोषणा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे केली जाते, त्या विशिष्ट निकषांवर आधारित असतात। सध्याच्या स्थितीनुसार काही प्रमुख योजना आहेत त्या आपण आता समोर पाहणार आहोत। आता महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, या योजनेबद्दल आता माहिती आपण तुम्हाला सांगणार आहोत। बघा, ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली होती। आता या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे की शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून त्यांच्या पुन्हा शेतीसाठी सक्षम करणे हा उद्देश आहे। आता या योजनेचा कालावधी केव्हा होता? या योजनेचा कालावधी होता 30 सप्टेंबर 2019 होता या योजनेचा कालावधी। बघा, 2019 पर्यंत थकीत असलेले पीक कर्ज किंवा पुनर्गठित पीक कर्ज माफ केले गेले। जर तुमचा जो 30 सप्टेंबर 2019 पर्यंत तुमच्याकडे जो कर्ज होता तो आता जे 3 लाख शेतकरी आहेत त्यांचं संपूर्ण कर्ज सरकारकडून माफ करण्यात आलेला आहे। आता बघा, कर्ज माफीची रक्कम बघा, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे 2 लाख पर्यंतचे कर्ज, 2 लाख रुपयांपर्यंतचे जे कर्ज आहेत ते माफ करण्यात आले। आता पात्रता काय होती? ज्या शेतकऱ्यांचा राष्ट्रीयकृत व्यापारी जिल्हा, मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँक आणि ग्रामीण बँकेकडून जे कर्ज घेतले होते त्यांना या योजनेचा लाभ मिळाला। अर्ज करण्याची कोणतीही अट नव्हती आणि कर्जमाफीची जी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली गेलेली आहे। चेक करून बघा तुमच्या खाती। त्याच्यानंतर पॉइंट नंबर 2, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन योजना। आता बघा, जी शेतकरी नियमितपणे कर्ज देत आहेत त्यांना सरकारकडून काही जे प्रोत्साहन योजना आहे ते आता 50,000 रुपयेपर्यंत जो प्रोत्साहन जो हा लाभ आहे तो तुमच्यासाठी सरकारकडून जमा करण्यात आलेला आहे। पात्रता काय होती? ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2019 रोजी घेतलेले अल्पमुदत पीक कर्जवर वेळेवर भरले त्यांना या योजनेचा लाभ मिळाला। त्याच्यानंतर बघा, या योजनेत पात्र शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट डीबीटीद्वारे 50,000 पर्यंतची जी रक्कम ते जमा करण्यात आली होती। आता त्याच्यानंतर बघूया, किसान क्रेडिट कार्ड केसीसी कर्जमाफी योजना। बघा, केंद्र सरकारची ही योजना आहे। केंद्र सरकारने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केसीसी योजना, कर्जमाफी योजना म्हणजे सुरू केली होती। कर्जमाफीची रक्कम बघा 2 लाख रुपये होती। 2 लाख रुपयांपर्यंत तुमचे जे कर्ज आहेत ते माफ केले गेले। त्याच्यानंतर पात्रता काय होती? शेतकऱ्यांकडे 2 एकरपेक्षा कमी जमीन असावी। वर्ष कर्ज बघा, 30 नोव्हेंबर 2018 नंतर सरकारी किंवा सहकारी बँकेकडून जे घेतलेले कर्ज होते ते असले पाहिजे। त्याच्यानंतर खाजगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाचा यामध्ये समावेश येत नाही, तर हे पण तुमचे कर्ज माफ केले गेले। त्याच्यानंतर अर्ज प्रक्रिया, या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज येतो। शेतकऱ्यांनी अधिकृत केसीसी पोर्टलवर नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात। हे जे 2019, 2018 आणि 2019 मधले जे हे कर्ज होते ते माफ केले गेलेले आहेत। तर याच्या पूर्वी पण तुम्हाला माहित झालं असेल, पण आपण एकदा एक नवीन अपडेट घेऊन आलो। 2 लाख रुपयांपर्यंत जे कर्ज आहेत ते संपूर्ण माफ झालेले आहेत। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण माहीतच नसेल तर त्यांना माहीत होईल। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि हा व्हिडिओ तुमच्यामध्ये काही मनामध्ये प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह। धन्यवाद।
तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.